नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांच्यासाठी आनंदाची बातमी. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तसेच श्रावणबाळ वृद्धापकाळ निधी योजना असेल किंवा विधवा पेन्शन योजना असेल तर यांच्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर जुलै महिन्याची पेन्शन आहे तर ही पेन्शन वितरित करण्यासंदर्भातला जी.आर. पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचं अधिकृत संकेतस्थळ आहे जी.आरचं, हे तुम्ही पाहू शकता की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी असतील, त्यानंतर राज्यसेवा वृद्धापकाळ जी पेन्शन मिळते ती असेल किंवा इंदिरा गांधी जी पेन्शन योजना असेल किंवा विधवा पेन्शन योजना असेल तर यांच्या संदर्भात आता वितरण करण्यासंदर्भातला म्हणजे जो निधी आहे तो वितरित करण्यासंदर्भातला जी.आर. नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणजे प्रतीक्षा आता संपणार आहे. जसं मागील महिन्यांमध्ये साधारणतः 5 ते 6 तारखेपर्यंत पेन्शन संपूर्ण लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली होती. त्यामुळे आता पुढची येणारी जुलै महिन्याची पेन्शन देखील जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. कारण काय शासनामार्फत तशी प्रोसेस आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा जी.आर. आहे आणि त्यामुळे आता जुलै महिन्याची पेन्शन जुलै महिन्यामध्येच येणार आहे. जून महिन्यामध्ये जी.आर. आलेला आहे, मान्यता मिळालेला आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये ही पेन्शन येणार आहे. तर या जी.आर.नुसार 1500 रुपये पेन्शन येणार आहे. कारण का सन्माननीय बच्चूभाऊ कडू असतील तर यांच्या अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांची पेन्शन वाढी संदर्भातला निर्णय साधारणतः 30 जून रोजी ज्यावेळी अधिवेशन होणार आहे त्यावेळी पुरवणी मागणीच्या आधारे हे पेन्शन वाढ केली जाणार आहे. पण आता या पेन्शन वाढी संदर्भात अगदी पेन्शन वाढ कितीपर्यंत होते या संदर्भात अजून निश्चित नाही आहे. त्यामुळे 30 तारखेलाच या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे सध्या तरी 1500 रुपये पेन्शन वितरण येत्या जुलै महिन्यामध्ये जे इतर लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी सोडून यांना मिळणार एवढं कन्फर्म आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसंदर्भात निर्णय जो आहे तो 30 तारखेलाच होणार आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.